टीम बादवाडच्या बाजूने खास करून परफॉर्मन्स जे आहे ते अगदी अव्वल दर्जाचं राहिला. जय हनुमान सारंगाव टीमचे कॅप्टन. चला आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मॅचला आपण लवकरात लवकर या ठिकाणावरून सुरुवात करूया. अजून एक चांगली फाईट. जय हनुमान सारंगाव विपक्ष गावदेवी भादवाड या दोन टीम मध्ये. यस, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हिम्मत विथ फुलाजी. तर फ्रंट लाईन षटक. बॉल प्रल्हाद नाईकच्या हातामध्ये. षटक क्रमांक पहिला. अर्थातच मॅचला त्या ठिकाणावरून सुरुवात होते. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा. मॅच ऑन. खेळाला सुरुवात. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल यष्टीचित करण्याचा प्रयत्न. पंचांनी डिसिजन तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. हिम्मत हा फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का हे मात्र या ठिकाणावरून तपासलं जाईल. संजयभाई म्हात्रे यांची प्रशंसा करावी लागेल. अगदी यष्टांपासून जवळ आहेत. बॉल पकडण्याचा अंदाज देखील चांगला पाहायला मिळाला आणि त्यानंतर अगदी त्वरितच यष्टा उद्ध्वस्त केल्या. बॅट त्या ठिकाणी लँड झालेली नाहीये. अर्थातच पहिल्या बॉलवर पहिली विकेट. फलंदाज बाद हिम्मत. अतिशय महत्वाची विकेट पहिल्या बॉलवर आणि या विकेटसाठी जेवढं श्रेय प्रल्हाद नाईकला जाईल ना तेवढंच श्रेय संजयभाई म्हात्रे यांना देखील जाईल. अतिशय सुरेख यष्टीरक्षकाची भूमिका. यष्टीचित केलंय त्या ठिकाणी. पहिली विकेट जी आपण पाहिली हिम्मत. अतिशय चांगली सुरुवात गावदेवी भादवाड टीमच्या बाजूने आपण पाहतोय. पहिला बॉलवर विकेट काढली त्या ठिकाणी प्रल्हादने. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल आडव्या बाटने खेळून काढला. डीप मिड विकेटला लालचंद तरेला आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धाबेच्या मदतीने शरद त्या ठिकाणी स्वतःच त्याचबरोबर संघाचं देखील अकाउंट ओपन करतोय.
पहिली धाव जय हनुमान सारंगाव टीमसाठी. प्रल्हाद नाईक पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र फुलाजी याच्यावरती जबाबदारी असेल या षटकामध्ये. पुढचा बॉल या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल, मात्र थोडी चुकी झाली आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. बाईच्या स्वरूपात ही धाव आली आहे. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय प्रल्हादच्या माध्यमातून. प्रल्हाद पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल आडवा बाटने पुन्हा एकदा बॉल खेळून काढलाय. लालचंद तरेला पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 4 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यस बॅट कट होता. सिंगल मिळाली त्या ठिकाणी. पाच बॉल टाकून झाल्या आहेत आणि 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, परंतु त्यामध्ये एक महत्वाची विकेट. हिम्मतला पहिल्या बॉलवर तंबूचा रस्ता दाखवला होता त्या ठिकाणी प्रल्हाद नाईकने. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल शरीराचा वेध घेणारा चेंडू. डायरेक्ट हिट. यस डायरेक्ट हिट जरूर झालाय, परंतु बेल्स ट्रिप झाली नाहीये. झाली आहे का? यस झाली आहे. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक विकेट. फलंदाज बाद. परंतु बल्सी लाईट ऑन झाली नव्हती. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं दोन विकेट्स. धावा धावफलकावर आहेत 5. बॉलिंग ट्रॅकवर दीपक तरे येतोय. मागच्या मॅच मध्ये काय कमालीचं षटक फेकला होता. धाव न खर्च करता 3 विकेट्स घेतल्या होत्या. पहिला या स्पर्धेतील विकेट मेडन षटक फेकणारा हा गोलंदाज दीपक तरे. बॉलिंग ट्रॅकवर पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. षटकातील पहिला बॉल दीपक. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळून काढलाय. संजय भाई मात्र अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचत आहेत आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. सिंगल सोबत धावफलक 6 वर पोहोचलाय आणि त्या दरम्यान खेळणाऱ्या दोन्ही टीम्सला, आयोजन कमिटीला आणि सोबतच खास करून अल्पेश गायकवाड यांच्यासाठी गणेश दादा ठाकूरपाडा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद दादा. या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे. हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल कंप्लीट झाली त्या ठिकाणी. आपण पाहतोय गुरुदत्त 40+ मानकोली आयोजित खासदार बालामामा चषक 2025 ची ही दुसरी रजनी. काल चिरोबा कोण संघ क्वालिफाय झालाय, परंतु आज पाहूया कोणता संघ क्वालिफाय होईल. दीपक तरे बॉल पुढचा समोर फुलाजी. टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये.
क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो झालाय. एकच धाव. लहूने मात्र दुसरी धाव घेण्यासाठी नकार दिला. सिंगल मिळाली त्या ठिकाणी फुलाजी आणि सोबतच टीम सारंगावला सिंगलने धावफलक 8 वर पोहोचलाय. अगदी सिंगल डबलचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. कोणत्या प्रकारे विकेट मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये. पहिलं षटक प्रल्हाद नाईकने फेकला आणि त्यानंतर दीपक तरे देखील चांगली गोलंदाजी करतोय. 3 बॉल टाकून झालात आणि 3 बॉलवर 3 सिंगल आतापर्यंत पाहायला मिळाले. षटकातील पुढचा बॉल या बॉल समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय. संजय भाई मात्रे पुन्हा एकदा अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचल्यात. दीपक तरेची ही चुकी, बॉल कलेक्ट करू शकला नाहीये, अन्यथा रनआउटची विकेट जरूर मिळाली असती त्या ठिकाणी. मात्र धावा कंप्लीट झाल्या 2. षटकातील पुढचा बॉल दीपक पुन्हा एकदा या वेळेचा बॉल आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क अवध असं नाहीये. बॉल निर्धाव गेलाय. एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आज दीपक तरे भरपूर इम्प्रेस करतो या ठिकाणावरनं. ज्या प्रकारे मागच्या मॅचमध्ये देखील विकेट मेडन षटक फेकला होता. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल बीट केलाय फलंदाज झाला आणि अशा प्रकारे ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय आणि धावफलकर आहेत 2 गडी बाद 10 धावा. अभी तशी सुरुवात आणि पाहिजे तशी फलंदाजी झाली नाहीये टीम जय हनुमान सारंगावच्या बाजूने, कारण टीम गावदेवी भादबडचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात त्या ठिकाणावरनं. पहिलं षटक 4 धावांचं तर दुसरं षटक 5 धावांचं पाहायला मिळालं आणि एक धाव जी आहे ती बाईची आली आहे. अर्थातच धावा झाल्या आहेत 10. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर शैलेश येतोय. पहिला बॉल, एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2च्या मदतीने धावफलक 12 वर पोहोचले. शैलेश माद्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल या वेळेस अपील तर झाली होती, कॉलिंग चुकीची, रन आउटची विकेट, फलंदाज बाद. धन्यवाद संदेश. 2 स्वागत सन्मान कंप्लीट करायचे आहेत. मान्यवर कक्षामध्ये आमदार साहेबांचे सहकारी विभाग प्रमुख भादवड जुगल दिवेकर उपस्थित आहेत. त्यांचा आपण गुरुदत्त 40+ संघाच्या वतीनं इथे स्वागत सन्मान करूया. जुगल देवेकर विभाग प्रमुख भादवड आणि भिवंडी पूर्वचे माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेबांचे सहकारी यांचं स्वागत आणि सन्मान केला जातो. कॅमेरामॅन सागर. आहेत त्यानंतर भावेशजी चव्हाण यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. ते देखील रुपेशदादा म्हात्रे साहेबांचे एक कट्टर समर्थक सहकारी आहेत.
धन्यवाद जुगल देवेकरजी आणि भावेश चव्हाण. ओव्हर टू संदेश वखारे. थँक्यू कालीराम केनी. तेरा धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल शैलेश म्हात्रे देखील चांगली गोलंदाजी करतो या ओव्हर मध्ये. 3 बॉल टाकून झाल्यात आणि धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 3च. अचूक टप्प्याची गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने केली आतापर्यंत. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी बीट केले फलंदाजाला. संपर्क नाहीये. बॉल निर्धाव. षटकातील पुढचा बॉल या बलेस आडवा बाटने प्रहार झालाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेस बीट केले फलंदाजाला. संपर्क पुन्हा एकदा पाहायला मिळत नाहीये आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत फक्त आणि फक्त 17. शेवटचा अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर संजय भाई म्हात्रे. अंतिम षटकातील पहिला बॉल. समोर लहू. या बलेचा बॉल ऑन साइडला. बॉल कार्पेटच्या सानी जातोय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दीपक थरेच चांगले क्षेत्ररक्षण. सिंगल मिळेल. सिंगल सोबत धावफलक 18 वर पोहोचले. संजय षटकातील पुढचा बॉल. समोर आपण मानाजीला पाहतोय. डावखुरा फलंदाज मानाजी. या वेळेस बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव गेलाय. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. संजय भाई म्हात्रे पुन्हा एकदा. या बलेस ऑन साइडला बॉल उडवलाय. हा फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये. निघून गेलाय सीमारेषा पार. 4 किसा. यस 4 धावा चौकार. हे आपण ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. दमदार फटका.
4 धावा मिळाल्या त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील संपर्क अववत असा नाहीये. बॅटची आदिलकडे लागली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. ज्ञानेश्वर म्हात्रे एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 23 धावा धावफलकावर झाल्यात. अंतिम षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. ट्वेंटी 23 धावा धावफलकावर आहेत. या वेळेचा बॉल कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. 24 धावा धावफलकावर झाल्यात. संजय भाई मात्रे शेवटचा अंतिम षटकातील शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे. या वेळेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॉल निर्धाव गेलाय आणि नक्कीच जे प्रेडिक्शन आपण पाहिलं होतं ना 1992 सुनील गावस्कर यांचं आणि या ठिकाणावर मंचावरून आपण जिग्या दादा यांचं प्रेडिक्शन पाहतोय की 25 वर डाव समाप्त होईल असं सांगितलं होतं त्यांनी आणि नक्कीच धावा झाल्यात 25. 26चं लक्ष या ठिकाणी. नमस्कार, जय श्रीराम सर्वांना. आपण पाहतो एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना जय हनुमान सारंगाव कुठेतरी कमी पडला फलंदाजीमध्ये आणि अवघ्या 25 धावांवरती या ठिकाणी आपण पाहतोय थांबला गेला. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावांचं एक माफक आव्हान गावदेवी भादवड संघासमोर पाहायला मिळतंय. आपण पाहिलं तर मागील काही टुर्नामेंटमध्ये अनफिटमध्ये जास्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळत होते गावदेवी भादवड संघाचे, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगला खेळ सर्वच खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यस, या ठिकाणी प्रेडिक्शन लावलं जाते. धावा कमी आहेत. ज्ञानेश्वर मामा ज्यावेळी गोलंदाजी येतील त्यावेळेस त्यांना काही करण्यासाठी फारसं काही उरलेलं नाही आहे. त्याच्यासाठी आपण पाहतो या व्यासपीठावरती माजी सरपंच सन्माननीय गणेश केनी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटला 500 रुपये. रनआउट जरी झाला तरी 500 रुपये. क्या बात आहे. म्हणजे पैसे लावायचा ते ठरूनच मॅच बघण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत आणि खूप मोठे फॅन आहेत त्यांचे. यस यस, अजून एक इथनं सूचित करण्यात येते
की सारंगाव संघाने त्यांना जर ओव्हर दिली नाही तर त्यांच्याकडून 1000 रुपये वसूल केले जातील. क्या बात आहे. खासदार बाल्यामामा चषक 2025 मध्ये आपल्याला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चांगली टफ मॅच मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. आपण पाहिलं तर फायनलचे पहिले फायनल मॅच पाहायला मिळाली विक्रम स्पोर्ट होडीनवकर आणि भादवड संघादरम्यान. आपण पाहिले हंगामामध्ये सलग 3 वेळेला पराभव स्वीकारावा लागला होता, परंतु ज्यावेळेस ओपिनियन घेतलं त्यावेळेस अतिशय शांतपणाने उत्तर दिलं होतं की आम्ही त्यांच्या समोर 3 वेळेला पराजित झालं आहोत. कदाचित ती वादलापूर्वीची शांतता असावी, इतक्या शांतपणाने उत्तर दिलं होतं आणि खेळाच्या मैदानामध्ये त्यांनी दाखवून दिलं की हम भी किसी से कम नहीं. पंचवीस धावा जमून 26 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलं आहे. खास करून आपण जर विचार केला तर या ठिकाणी दीपक आजच्या रजनीमध्ये खूप कारगर ठरला गेला आहे. मागील मॅचमध्ये आपण पाहिले 3 विकेट घेतली होती आणि मिडन ओव्हर ती हाताळली होती. या स्पर्धेतील सर्वाधिक ओव्हर हाताळण्याचा पहिला मानकरी तो ठरला. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर संजयभाई म्हात्रे क्या बात आहे, या हंगामामध्ये सर्वात चांगली कामगिरी करणारा तो एक गोलंदाज आहे. त्यांनी सुद्धा आपण पाहिलं तर तब्बल 4 विकेट घेतले आणि 2 गडी बाद केले होते. आणि याही मॅचमध्ये आपण जर पाहिलं ना तर या दोन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. एखाद्या शहराचा पिनकोड जशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, पहिल्या ओव्हरमध्ये 4, दुसऱ्यामध्ये 5, तिसऱ्यामध्ये 7, चौथ्यामध्ये 8, अशा पद्धतीने 25 धावा कशा बशा तरी जमा झाल्या. पाहूया आता या 26 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील. गोलंदाज या ठिकाणी तयार होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रल्हाद नाईक आणि संतोष तरे क्या बात आहे. एक लॉट कमिटी मेंबर तर एक उपाध्यक्ष ही जोडी मैदानामध्ये यावेळेस पाहतोय. चांगला फटका खेळला गेला, गॅपमध्ये चेंडूला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक धावतोय धावतोय धावतोय, परंतु या ठिकाणी क्या बात आहे, वा काय क्षेत्ररक्षण केलं. खूप चांगलं एफर्ट आपल्याला पाहायला मिळालं, गुड वर्क. आणि या दरम्यान घडतं काय, तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. यस, इथं मात्र बंडल घेऊन आलेले आहेत केनी सर. कारण आपण जर पाहिलं ना तर त्यांनी कॅच घेतली तर 1000 रुपयाने, बॉल जरी अडवला तरी 500 रुपये नाणे मामासाठी. पाहूया ना, जर ओव्हर दिली नाही सारंगाव संघाने तर 1000 रुपये पेनल्टीचा सामोरे जावं लागेल. नाबाद आहे फलंदाज. चला खेळा लवकर सुरुवात करूया. आपण पाहतोय 26 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहू शकता कशा प्रकारे ते क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं. होम फोटोज लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता आपण, काय कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळते. वा सागर क्या बात आहे. मध्यंतर झाले तरी अजून चांगली नजर आहे. यावेळेस चेंडूला टॅप केलेला ऑन साईडला. पाहूया आता गडबड झाली होती या ठिकाणी, परंतु चांगलं कमबॅक या ठिकाणी फुलाजी अतिशय आक्रमक रूप दाखवत आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर कुठलाच फलंदाज खासा काम करता आलं नाही आहे आणि इथं मात्र गोलंदाजी करत असताना मात्र चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा सामना केला फुलाजी आणि फक्त 4 धावा धावफलकावरती जमा केल्या होत्या. पाहूया या ठिकाणी किती खर्च केल्या जातील. पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस सोडवलाय इनफिल्डच्या वरतून चेंडू. पाहूया डीपमध्ये जातो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. हे चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या आपण पाहतो 3 या अंकावरती जाऊन पोचली जाते.
धावा कमी आहेत, परंतु जिद्द चिकाटी संघर्ष सोडत नाही आहे, याला तर खूप महत्त्व आहे. हेच खऱ्या अर्थाने आपल्याला क्रिकेट शिकवते की जीवनामध्ये किती संघर्ष आले तरी पण घाबरू नका, त्याला सामोरे जा. हार जीत हा खेळाचा पाठ असला तरी त्याला मात्र सामोरे जाणं गरजेचं आहे. कारण परिस्थितीला पलवाटा नाहीत, परिस्थितीला सामोरे जाणंच गरजेचं आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं धावा कमी झाल्या असल्या तरीही आपण जर पाहिलं तर जिद्द चिकाटीने जर खेळ केला तर सामना वाचू शकतो. पाहूया पुढे चेंडू. क्या बात आहे, हा मात्र फटका अप्रतिम, उत्तम दर्जाचा क्वालिटीचा ब्रँडेड हा फटका चौकार पाहायला मिळते. वय वर्ष जवळजवळ आपण जर पाहिलं तर 58-60च्या दरम्यानमधलं ज्ञानेश्वर मामा आपण पाहू शकता शॉर्ट थर्डमॅनला उभे आहेत. चेंडू अडवला तरी 500 आणि झेल घेतला तरी 1000 रुपये गणेश किनी साहेबांच्या माध्यमातून. या ठिकाणी पाहतोय ऑन साईडला मिसफील्ड पाहायला मिळालं. पाहूया डीप मध्ये चेंडू जातोय. एक तर धावा कमी, त्यातल्यात खर्च जास्त. पॉकेट में मनी कम है और खर्चा ज़्यादा, आणि त्याच्यामुळे जर चर्चा तर होते या सामन्याची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 अंकावरती. न्यू 40+ माझे अध्यक्ष आणि आपण जर पाहिल्यात तर माझे सरपंच सन्मान्य गणेश किनी साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक ज्ञानेमामासाठी लावले जाते. खूप मोठे फॅन आहेत त्यांचे, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना बघून बघून आम्हीही क्रिकेट शिकलो गेलो. या ठिकाणी पाहतोय आपण एकच धाव घेतली जाते का, एकच धाव. क्या बात आहे. धावसंख्या आता मात्र दुहेरी अंकामध्ये पोहोचते. जास्त घाई गडबड पाहायला खराब चेंडूवरती उत्तम फटका खेळले तर धावसंख्या धावफलकावरती जमा केली जाते. कारण आपण पाहिलं तर जी परिस्थिती प्रथम फलंदाजी करत असताना सारंगाव संघाने केली, प्रत्येक चेंडूवरती हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये बाजी मारत गोलंदाजाने चांगली उत्तम दर्जाची क्वालिटीची कामगिरी करताना पाहायला मिळाली. पहिले षटक स्वतः संघनायक प्रल्हाद नाईक याने हाताळलं गेलं. एक गडी बाद केल्या, 4 धावा खर्च केल्या. तिथून मात्र संघाला ती एनर्जी मिळाली, ती ऊर्जा मिळाली आणि त्यानंतर आपण पाहतोय प्रत्येक गोलंदाजाने चांगलं काम करताना पाहायला मिळालं. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 10 आहे. 6 चेंडू आहेत आणि 30 बक्षिसं जणू काय लागलेली आहेत त्या 6 चेंडूवरती. कारण प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये, रनआउट केला तरी 500 रुपये आणि झेल घेतला तर 1000 रुपये. पाहूया क्या बात आहे, चांगला चेंडू आहे या ठिकाणी. डॉट चेंडूलाही 500. बीज काय करायचं आहे, कारण बक्षीस द्यावाचंच आहे, ठरूनच आलेलं आहे. आमचं ठरले ते आम्ही करणारच. प्रल्हाद दादांना मात्र काहीतरी करावं लागेल. 50-50 अवस्थेची काहीतरी टेबला करून सांगता करावी लागेल. हां, 2 जर डॉट बॉल घेतली तर 500 येतील. पाहूया पुन्हा एकदा तयार होता अतिशय जिद्दी चिकाटीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ज्ञान्या मामा. जवळजवळ वय वर्ष 58-60च्या दरम्यान टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. क्या बात है, वाह, वेल स्टॉप. यस 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 यस, अंतिम क्षणापर्यंत त्या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. क्या बात आहे. झेल जर घेतलं असतं तर 1000 रुपये तर या ठिकाणी प्राप्त केले असते ज्ञान्या मामासाठी. परंतु प्रशंसा जरूर करावी लागेल, कारण चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने अडवला गेला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक धाव खर्च केली. धावसंख्या पाहतोय आपण 12 या अंकावरती. 26 धावांचं आव्हान आहे. यावेळेस पुन्हा एकदा खोदून काढलेला आहे चेंडू. या ठिकाणी पाहतोय आपण कव्हरला जातो. एक धाव कंप्लीट केली आणि या ठिकाणी पाहता पाहता दुसरी धाव ही पूर्ण होताना पाहायला मिळते.
यावेळेस हवेमध्ये आहे आणि हवेमध्येच सीमा पार जातोय षटकार. या षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचते. आता मात्र 6 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. या षटकातील शेवटचा चेंडू फेकणं बाकी. पाहूया पुढील चेंडूवरती काय घडतंय. 6 धावांची आवश्यकता आहे आणि चांगला फटका या ठिकाणी संतोष तरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुढील चेंडू या ठिकाणी स्लोअरचा मारा, पुन्हा एकदा डॉट बॉल. क्या बात आहे. जाता जाता का होईना परंतु 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ज्ञानेश्वर मामा यांनी कमावलेलं आहेत. आपण पाहिल्या न्यू 40+ चे माजी अध्यक्ष त्याचबरोबर माजी सरपंच सन्माननीय गणेशजी केनी साहेबांच्या माध्यमातून ते पारितोषिक लावलं गेलं होतं साठी. निश्चित ही जुगलबंदी मामा भांज्याची होती कारण सख्खे मामा आहेत ते. यस, निश्चितच आपण पाहतो की सर्वात लाडका नातं जर कुठलं असेल तर मामाचं असतं. कारण मामाचं गाव सर्वांनाच आवडतं असतं. मग लहान थोर महान कोणीही असो, मामा म्हटलं की सर्वांचा आवडतं व्यक्तिमत्व आणि त्यांच्यासाठी भाच्याने लावलेलं ते पारितोषिक 1000 रुपयाचं पटकावलेलं आहे. पाहूया या ठिकाणी गोलंदाज येईल. गोलंदाजी मार्कवरती बजरंग पाटील. क्या बात आहे. 6 धावा फक्त विजयाच्या समीकरणासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय कमी स्कोर आपल्याला या ठिकाणी सारंगाव संघाने जमा केला आणि इथं मात्र पाहतोय आपण व्हाईट बॉलची सांगता केली जाते. या वेळेस पाहूया हवेमध्ये आहे चेंडू आणि इथं मात्र झेल घेण्याचा चांगला प्रयत्न केला होता परंतु झेल काही कन्वर्ट करता आलं नाही आहे. दुसरी धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला आणि तो सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. विजयाच्या जवळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते गावदेवी भादवड संघ. या संघाला तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये जर पराजित केलं नाही ना तर त्या टीमची ताकद जी आहे ती डबल होते आणि त्यानंतर मात्र कुठल्याही संघाला सहजरित्या सोडत नाही आहे. पुढे चेंडू यावेळेस ताकदीने खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट फायनलच्या रिझनमध्ये जातोय. इथे एक धाव घेतली जाते. धावसंख्या पाहिली तर आता या ठिकाणी 24 या अंकावरती जाऊन पोचते. अवघ्या 2 धावाची आवश्यकता आहे अर्थात 2 पाऊल दूर विजयाच्या समीकरणापासून. तर चला दिवे संघ आपण तयार राहा, वॉर्मअप करा. उदय म्हात्रे यांची खरी परीक्षा असेल आता भादवड संघासमोर. आज चांगला खेळ झाला आहे त्यांच्या माध्यमातून. या ठिकाणी अजून एक चांगला या ठिकाणी चेंडू आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका मारण्याचा मानस धरला आहे मनामध्ये आज संतोष तरे. चांगली फलंदाजी, एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला त्यांच्या बॅटमधून आणि तर मात्र ऑन साईडला एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. विनिंग रन घेतली जाईल का की अजून प्रतीक्षा करावी लागेल प्रेक्षकांना, खेळाडूंना आणि आम्हाला. पाहूया एक धाव विजयाचं समीकरणासाठी अजूनही आवश्यकता आहे. धावसंख्या लेवल झालेली आहे. स्कोर इज लेवल. चेसिंग इज कंपल्सरी. ती एक धाव तुम्हाला कंप्लीट करावीच लागेल. पाहूया ती या ओव्हरमध्ये होते की अंतिम ओव्हर अजून बाकी आहे फेकणं. यावेळी हलक्या हाताने ऑन साईडला खेळून काढलेलं आहे आणि विजयाची धाव या ठिकाणी आपण पाहतोय प्रल्हाद नाईक कंप्लीट केली जाते आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा विजय संपादन केला जातोय. हार्डलक टपलक सारेंगाव संघ आणि मामा ज्ञानेश्वर मामा आपण यायचं आहे आपल्यासाठी. गणेश केनी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं कारण प्रत्येक डॉट चेंडूला 500 रुपये. 2 डॉट चेंडू 1000 रुपयाची कमाई. क्या बात आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रल्हाद नाईक
यांस जाते. तर पहिल्यांदा आपण या लगेच टॉसही करायचा आहे आणि आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही घेऊन जायचा आहे. दिवास्पर दिवा कृष्णा मडवी आपणास विनंती आहे की आपण या टॉस बॉक्समध्ये आपण लगेच नाणेफेक करून घेऊया. मामा या, सर्वांचे लाडके मामा, क्या बात आहे. मगाशी त्यांची चर्चा झाली की भरपूर वर्षे क्रिकेट खेळतोय आणि मलाही खूप आनंद होतोय की मी अजून क्रिकेट खेळतोय. मामाला बाच्याने लावलेलं पारितोषिक, क्या बात आहे. नवदूत खेळाडूंना निश्चित लाजवण्यासारखं त्यांच्या माध्यमातून नेहमीच खेळ आपण पाहू शकता. सन्माननीय कालेराम केनी सर यांच्या माध्यमातून दिलं जाते, जे प्रत्येक डॉट चेंडूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. सन्माननीय गणेश केनी साहेबांच्या माध्यमातून या आज खऱ्या अर्थाने खूप चांगली कामगिरी झाली आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य सुद्धा आहे आणि रातो के कातिलच्या लाईनीमध्ये ही टीम सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. रात्री तो टेनिस बॉल नसून तर त्यांना फुटबॉल दिसतोय. यस, रवींद्र तरे साहेबांनाही विनंती आहे आपणही जॉईंट व्हायचं आहे. आपण पाहू शकता कालेराम केनी सरांच्या माध्यमातून दिले जाते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. येस, तर चला दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण करूया नाणेफेक. तर सन्माननीय रवींद्रजी तरे साहेबांना विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण करूया नाणेफेकीचं कॉल. निश्चित यशस्वी एक कोच कसं असतं तर निश्चितच आपण रवींद्र तरे साहेबांच्या माध्यमातून आपण शिकू शकता. कारण मागच्या हंगामामध्ये आपण पाहतोय जवळ 8-9 ट्रॉफीज त्यांनी प्रथम क्रमांकाच्या पटकावल्या होत्या. इथं मात्र केलंच जाते आजच्या दिवसातून क्वालिफाय होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक. एका बाजूला दिवास्पर दिवा, दुसऱ्या बाजूला गावदेवी भादवड. विनंती असेल आपण नाणेफेक करायची आहे. कोण कॉलिंग करतोय? यस, दिवास्पर दिवा संघाचा संघ नाही कॉलिंग करतोय. खासदार असं कॉलिंग केलं होतं परंतु गुरुदत्त मानकुले आलेलं आहे. तर आपण फक्त विचारूया की आपला निर्णय काय असेल. यस, टॉस बॉक्समधून न्यूज असे आहे की नाणेफेकीचे कॉलिंग जे आहे ते गावदेवी भादवड संघाच्या बाजूला लागलेले आहे. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद.